मित्रांनो नमस्कार. सगळ्यात पहिले तर मी तुमची माफी मागतो, कारण हा मराठी व्हिडिओ थोडा रेग्युलर होत नाही, कारण याचा जो एक ओव्हरऑल स्ट्रक्चर आहे ना ते मी तयार करतोय की कशा पद्धतीनं थोडं वेगळं करून तुमच्यासमोर काही गोष्टी मला ठेवता येतील. आता आजच्या व्हिडिओमध्ये ना थोडीशी आपण येत्या आठवड्यामध्ये बाजाराची काय परिस्थिती असेल याच्यावर थोडीशी चर्चा करू, आणि जागतिक बाजारामध्ये काय नेमकं चाललंय आणि आपल्या मार्केटच्या दृष्टिकोनातून काय काय गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेच्या आहेत त्याच्यावरती थोडीशी चर्चा करू. कारण या गेल्या 2-3 दिवसामध्ये ना खूपच गोष्टी बदलल्या आहेत. त्याच्यामध्ये आपली ही जी एक सुट्टी आली, ही सुट्टीसुद्धा जरा मी तर म्हणेल की बरंच झालं. एका दृष्टिकोनातून बरंच झालं की आज सुट्टी आहे, नाहीतर आपली परिस्थिती फारच बिकट होती. एकंदरीतच काय झालंय तर या बाबतीमध्ये मी गेल्या काही महिन्यांपासून माझ्या व्हिडिओमध्ये, हिंदी व्हिडिओजमध्ये मी बऱ्याचशा गोष्टी एक एक करून जोडतोय. अमेरिकेचं अर्थकारण की स्वार्थकारण, बेसिकली तर स्वार्थच आहे. ते काय लक्षात घ्या, आपण जसं म्हणतो ना एकूणमेकावरती कुरघोडी करायचा प्रयत्न याच्यामध्ये सगळे करत असतात, आणि पडद्याच्या मागे काय चाललंय हे बऱ्याच वेळेस आपल्याला काही माहीतच नसतं. पण त्याचा जो अंदाज लावून आपण काम केलं ना तर मार्केटमध्ये आपली परिस्थिती जरा ठीक राहते बाकीच्यांपेक्षा. आता त्याच्यात अंदाज काय तर एक तर सगळ्यात पहिले अमेरिकेमध्ये काय चाललंय त्यांचा प्रयत्न आहे, मी जसं वसुली भाई म्हणतो, ते ट्रम्प तात्यांचा एक प्रयत्न आहे की बाबा असं आहे की तुम्हालाही खाऊ द्यायचं नाही आणि आम्ही खायचं नाही. सिंपल आहे. तर आता त्याला लक्षात घेता ओव्हरऑल त्यांनी टॅरिफ वेगवेगळ्या देशांवरती कर आकारायला लादायला सुरुवात केली आहे. मी याच्यावरती बोलत आलो आहे की मध्यंतरी आपल्या मार्केटमध्ये एक बढिया रिकव्हरी मिळाली. ही एक चांगली रिकव्हरी मिळाली, जवळपास आपण म्हणूयात की 2000 पॉईंटच्या वरची एक चांगली रिकव्हरी. आता ही रिकव्हरी टिकेल का तर 23,800च्या आसपास बाजार असताना माझ्या हिंदी व्हिडिओजमध्ये मी बोलत होतो की एक लटकती तलवार आहे आपल्यावरती, एक टांगती तलवार आहे, आणि ती तलवार आहे US टॅरिफ. अमेरिकेचं आपल्या बाबतीमध्ये कर धोरण ते अजून बाकी आहे. लक्षात घ्या, त्याच्यावरती आपलं लक्षच नाहीये, ते अजून बाकी आहे. हे जे 25% वगैरे लावलं ते ऑटो सगळ्या देशातनं त्यांच्याकडे होणारी जी आयात आहे त्या सगळ्या पार्टवरती, ऑटो कंपोनंट्स आणि गाड्यांवरती ते त्यांनी लावलंय. पण आता लक्षात घ्या, पर्टिक्युलरी कंपन्यांवरती 2 एप्रिलपासून ते लावलं जाणार आहे. मी तर म्हणेल जे एप्रिल फूल म्हणतात ना, एप्रिल फूल हेच ते. आता याच्यात असं आहे की बाजारनं, मी तुम्हाला सांगतो, जर त्या लाजाळूच्या झाडासारखा असतो, पण आपल्याला काही गोष्टी समजून घ्यायच्यात. आपल्या बाजारानं जी एक चांगली रिकव्हरी दाखवली ना, आता ही रिकव्हरी आपल्या बाजाराला कामाला येणार आहे. मी हे सांगतोय इक्विटी इन्व्हेस्टर्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं. जे गुंतवणूकदार आहेत, इन्व्हेस्टर्स आहेत, त्यांच्या दृष्टिकोनात चिंता नाही करायची आहे. 23,000च्या खाली 22,800ला तोडून खाली जाईल तर मग जरा चिंतेची बाब आहे, किंवा असं समजा की आपल्याला गुंतवणुकीला परत एकदा चान्स मिळणार आहे असं आपण समजूयात. आता मुद्दा काय, आता इथून पुढे तुम्हाला घाबरवायला सुरुवात करतील लोक. लक्षात घ्या, इथून पुढे तुम्हाला लोक घाबरवायला सुरुवात करतील, मी तुम्हाला आत्ताच सांगतो. कारण आता सध्या जर तुम्ही बघितलं ना तर निक्काई जे जपानचं मार्केट आहे ना ते 4% डाऊन आहे. 4% जवळपास. काय कारण आहे? US टॅरिफ. लक्षात घ्या, आपल्या मार्केटला सुद्धा आता पडायला कारण लागणार आहे. आणि तुम्ही लक्षात घ्या, ते म्हणतात ना जसं पाळण्यातच पाय दिसतात. तुम्ही बघा, FIIची विक्री आहे परवाच्या दिवशी 4,500 कोटींची. आपल्याला आता इथून पुढे थोडंसं काळजीपूर्वक काम करायचं. मी पूर्वीच बोललोय की हे टाइम करेक्शन आहे, वेळ घेणार आहे हे मार्केट, हे लक्षात घ्या. पण ओव्हरऑल आपली परिस्थिती त्यांच्यापेक्षा बरी आहे. मी तुम्हाला परत एकदा सांगतो, अमेरिकेपेक्षाही आपली परिस्थिती बरी आहे. त्यांची आता तिकडे एक नवीन, परत एकदा ते जुनच नव्यानं चालू राहतं, आणि तिकडे एक नवीन आता खूळ परत सुरू झालेलं आहे, स्लो डाऊन, मंदी. येऊ द्या, त्यांची मंदी आपल्यासाठी संधी आहे. दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ, चांगली गोष्ट आहे. चिंता करू नका. एक आता पुढच्या आठवड्याच्या दृष्टिकोनातनं ऑप्शन ट्रेडिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं मी जे हिंदीमध्ये सांगत असतो, लेव्हल तुटेगा तो प्रसाद बटेगा. लेव्हल तोडली बाजाराने की आपल्याला रेडी राहायचं. एक लेव्हलवरती आपल्याला प्रसाद मिळणार आहे, महाप्रसाद मिळणार आहे. टेलिग्रामवरती मी तुमच्या सोबत आहे. पण घाबरायचं किती तर घाबरायचं नाहीये, घाबरायची परिस्थिती नाहीये. तुम्हाला आता बरेच जण घाबरवायला पण येतील, त्याची चिंता नका करू. मूळ मुद्दा कसा आहे की आपण घाबरवणं सोडून दिलंय. ओव्हरऑल जर लक्षात गेलं, मी जर आत्ता विचारलं, मला हे जे तुम्ही मित्रमंडळी सगळे मला बघताय, आत्ता जर एक मुद्दा मी तुम्हाला विचारलं की आपल्या महाराष्ट्राचा अर्थसंकल्प येऊन गेला, आपल्या लक्षात पण नाही. लक्षात घ्या, कारण अत्यंत महत्वाच्या गोष्टीवरती आपण विचार करणं सोडून दिलंय. काहीतरी अजून त्यापेक्षा व्यतिरिक्त वेगळ्या गोष्टी असतात ज्या तुमच्या माझ्यासमोर आणल्या जातात, आणि आपण त्याच्यावरतीच आपलं है ना रवंत करत बसतो, आपल्या भाषेत सांगायचं सगळंच बसतो. त्याला महत्वाचे मुद्दे सगळे बाजूला आहेत.
आपला अर्थसंकल्प येऊन गेला, काय झालं काय नाही आपल्याला काय माहित नाही. त्या अर्थसंकल्पावर पुढे एक व्हिडिओ करेल मी. पण आता तुर्तास पुढच्या आठवड्याच्या दृष्टिकोनातनं शक्यता आहे उद्या बाजार आपली जी दिशा आहे ना ते बदलेल. या थंबनेलमध्ये जो महत्वाचा मुद्दा आहे ना, बाजार आपली दिशा बदलेल का? बदलेल. लक्षात घ्या, अमेरिकेचं हे धोरण आहे सध्याचं की टॅरिफच्या माध्यमातून, करांच्या माध्यमातून सगळ्यांना मॅनिप्युलेट करायचं. पण मी हेही तुम्हाला सांगतो, हे त्यांच्या अंगलट येणार आहे. हे त्यांच्या अंगलट येणार आहे. तुम्ही बघत राहा, मजा फक्त. आता आपल्यासाठी एकच विषय आहे ना धोक्याचा आहे, FII ची विक्री नाही, ती तर आपण ॲब्झॉर्ब करायला लागलोय. एक दुसरा विषय आहे तो एक क्रूड ऑइल. हा एक मुद्दा ना आत्ता लक्षात ठेवा बरं का, नंतर खूप कामाला येणार आहे. अमेरिका क्रूड ऑइलच्या माध्यमातून जेव्हा आपल्याला मॅनिप्युलेट करायला लागेल ना तेव्हा प्रॉब्लेम येईल. कारण आपण रशियाकडनं स्वस्त क्रूड ऑइल घेतलंय आणि कच्चं तेल. त्याच्यानंतर मिडल ईस्टमध्ये रुपी अगेन्स्ट आपण करार केले, ते अमेरिकेला आवडत नाही. त्यांचं म्हणणं डॉलरच्या अगेन्स्टच आमच्यासोबत काम करा. आमचा जो डॉलर जिकडं तिकडं आहे ना, ते आपण जे म्हणतो ना आमचीच लाल, ते त्यांचे तेच प्रयत्न असतो. तर ते जे सगळ्या गोष्टी आहेत ना, त्या क्रूड ऑइल थोडा आपल्याला त्रास देईल. कारण आपला खूप मोठा इम्पोर्ट त्याच्यावरती डिपेंड करतो. आपलं जे फॉरेन एक्सचेंज रिझर्व्स आहेत ते त्याच्यावरती इफेक्ट करतात खूप मोठ्या प्रमाणावरती, आणि त्याचाच परिणाम आपल्यावरती थोडासा जास्त निगेटिव्ह होतो. त्याच्यामुळे त्याची थोडीशी त्याच्यावरती लक्ष ठेवा, ते पण येणार आहे समोर. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करता पुढच्या आठवड्यामध्ये थोडंसं जरा मार्केटची जी दिशा आहे ना ती बदलेल, खालच्या दिशेने येण्याची, सरकण्याची शक्यता आहे. पण मी परत एकदा सांगतो की आपण त्याच्यासाठी बफर, आपण त्यासाठी तयारी ऑलरेडी करून ठेवली. मार्केट आपलं बऱ्यापैकी वर आहे, पण आता बघूयात किती घसरतं. कारण एशियन मार्केट जर या पद्धतीने 3-3, 4-4% मान टाकत असेल, जपान वगैरे, तर आपल्यासाठी जरा प्रॉब्लेमॅटिक आहे. उद्या आपण त्याच्यावर लक्ष ठेवू. ओव्हरऑल हा आठवडाच तसा आहे, काही फार वेगळे विषय नाही आहे त्या आठवड्यामध्ये, पण थोडं लक्ष ठेवायचं. या आठवड्यामध्ये हा सगळ्यात मोठा विषय की टॅरिफ कसं लावलं जाईल काय, आणि आपण त्याला कसं करतो ऍक्सेप्ट, आणि आपलं बाजार त्याच्यावरती कसं रिॲक्ट करतं. रिॲक्शन तर निगेटिव्ह असणार आहे, हे तितकंच खरं आहे. ठीक आहे, असं नाही की ते म्हणजे ते ट्रम्पला तुम्ही बघितलं असेल, तो बोलायला सगळ्यांसमोर गोड गोड बोलतो, पण आपल्याकडे जसं एक म्हटलं जातं आतल्या गाठीतला माणूस आहे, आणि आतल्या गाठीचं आहे ते म्हातारं. तर जरा थोडा प्रॉब्लेम करेलच. लक्ष ठेवायचं आहे. टेलिग्रामवरती माझ्यासोबत जोडलेले राहाच तुम्ही. या व्यतिरिक्त व्हिडिओच्या माध्यमातून मी थोडं रेग्युलर आता यायचा प्रयत्न करेल, एक स्ट्रक्चर तयार करतोय. बाकी आजचा व्हिडिओ हे अनालिसिस तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये जरूर सांगा. व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि मित्रांनो आपलं हे चॅनल शेअर करा. खूप खूप मित्रांपर्यंत त्याला पोहोचवण्याचा प्रयत्न करा. मराठी माणसासाठी मी एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यायचा प्रयत्न करतोय, तर याच्यात मला साथ करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओत. नमस्ते.